नमस्कार मंडळी. भरभरून निसर्गाची विविधता लाभलेल्या आपल्या महाराष्ट्रात एकापेक्षा एक धबधबे पावसाळ्यात आपल्या अगणित जलधारांनी पर्यटकांना नेहमीच मोहिनी घालत असतात. तेव्हा आभाळातून कोसळणाऱ्या जलधारा सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरून बरसू लागतात आणि डोंगरदऱ्यांच्या पोटात त्या धबधब्यांचा घनगंभीर असा आवाज घुमायला लागतो. मग अशा वेळी नटलेली सृष्टी, वेळी अवेळी दाटून येणारं धुकं, रंगीबेरंगी बागडणारी रानफुलं, यामुळं ढगातला तो गारवा थेट काळजातच झिरपतो. असं निसर्गाचं साजरं रूप कुणाला पाहायला आवडत नाही हो. मग हेच सगळं दाखवायला मी घेऊन आलोय महाराष्ट्रातील टॉप 10 धबधबे जे मी स्वतः अनुभवलेले आहेत आणि आपल्या चॅनलवरती या प्रत्येकाचा मी स्वतंत्र व्हिडिओ केलाय. पण या एकाच व्हिडिओमधून मी त्या सर्व 10 धबधब्यांची तुम्हाला माहिती देणार आहे. तेव्हा चला सुरू करू. चला तर पाहूया आजच्या मालिकेतला सर्वात पहिला धबधबा म्हणजेच नाणेमाची. महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या शिरावरून सुमारे 400 फूट इतक्या उंचावरून धोधो कोसळणारा एक विलक्षण सुंदर धबधबा म्हणजे नाणेमाची धबधबा. पुणे, भोर, वरंधा ते नाणेमाची हा रस्ता खासगी वाहनाने आपल्याला पार करावा लागतो. हे अंतर सुमारे 140 किलोमीटरचं आहे. जेमतेम नाश्ता, पिठलं भाकरी आणि जेवण मिळेल अशी टपरीवाजा हॉटेल्स या नाणेमाची गावामध्ये आहेत. या गावाच्या शेवटच्या स्टॉपला पार्किंगला गाडी लावून तुम्ही शेती आणि जंगलाच्या रस्त्याने एक अर्ध्या पाऊण तासामध्ये या धबधब्याला पोहोचता. पण जेव्हा तुम्ही इथे पोहोचता ना, काय दृश्य दिसतं, डोळे दिपून जातात असं हे सौंदर्य या नाणेमाची धबधब्याचं आहे. जरूर पाहावा असा हा धबधबा आहे. हा वरून जेव्हा खाली कोसळतो तेव्हा त्याचे 2 टप्पे होतात. ते त्याचं कोसळणं पाहणं म्हणजे खरंच जबरदस्त. यानंतरचा नंबर 2चा धबधबा म्हणजेच देवकुंड. पुण्याहून ताम्हिणी घाट उतरून विळे भागाड MIDCतून भिरा गावात आपण या धबधब्याला जाण्यासाठी पोहोचतो. हे अंतर 85 ते 90 किलोमीटरचं असून 2 ते 2.5 तास इथे पोहोचण्यासाठी लागतात. स्थानिकांच्या गावकऱ्यांच्या हॉटेलसमोर पार्किंग आणि गाईडची सोय केलेली असते. इथे जेवणही मिळतं. पार्किंगपासून कमालीच्या सुंदर अशा जंगल वाटेने सुमारे 1.5-2 तासांचा ट्रेक करत इथे पोहोचता येतं. वाटेत असंख्य अशी झाडे, डोंगर, नाले, छोटे मोठे धबधबे, तलाव अशी अमाप निसर्ग संपदा आहे. इथे सप्टेंबर ते डिसेंबर हा एकदम बेस्ट कालावधी. मंडळी, खरोखर देवाचं कुंड असल्यासारखा हा धबधबा आहे. अतिशय सुंदर आणि मोहक याचं दर्शन होतं. आजच्या मालिकेतला नंबर 3चा धबधबा म्हणजे कळकी धबधबा. नगर जिल्ह्यातल्या अकोले या तालुक्यात कुमशेत नावाचं एक कमालीचं सुंदर निसर्गरम्य असं एक आदिवासी खेड आहे. हे कुमशेत पुण्याहून 225 किलोमीटर अंतरावर आहे. पुणे, चाकण, आळेफाटा, ओतूर, राजूर, शिरपुंजे ते कुमशेत असा हा प्रवास असतो. हा धबधबा 2 जागांवरून म्हणजे वरच्या टोकावरून आणि खालच्या घनदाट जंगलातून पाहता येतो. याच्या स्वतंत्र व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळी माहिती दिलेलीच आहे आणि तसंही तुम्ही माझा कुमशेत हा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा, कारण इथल्या निसर्ग सौंदर्याला काही सीमाच नाहीये. या कळकीला जाताना आपल्याला जो जंगलातला ट्रेक घडतो ना, तो अफाट सुंदर आहे आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला या कळकीच्या धबधब्याचं सुंदर असं मोहक दर्शन होतं.
त्याने आपण खरोखर भारावून जातो आणि कायमचा स्मरणात राहतो असा हा कळकी धबधबा आहे. तेव्हा नक्की पहा. नंबर 4, केळवली धबधबा. सातारा शहरातून सज्जनगडाकडे कूच करावं, मग पुढे जाऊन सांडवली गावात पोचावं. पुणे ते केळवली हे अंतर सुमारे 150 किलोमीटरचं आणि 3.5 तासांचं. आता इथे कसं जायचं हे मी माझ्या स्वतंत्र केळवली धबधब्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, तो नक्की पहा. या सांडवली गावातून अवघ्या 15 ते 20 मिनिटांच्या सह्याद्री रांगेतल्या सुंदर ट्रेकनंतर या धबधब्याला आपल्याला पाहता येतं. आता सांडवली हे गाव उशाला सह्याद्री आणि पायथ्याला उरमोडीचं धरण घेऊन नांदतंय. इथलं पावसाळ्यातलं सौंदर्य आपल्याला तृप्त करतं. कसलाही गोंगाट, गर्दी नाही, फक्त पक्षी संगीत आणि धबधब्यांचा आवाज आणि जंगलातले सुंदर आवाज असा हा परिसर आहे. या सांडवली गावातली भाताची रानं आणि मनमोहक असा ट्रेक करून गेल्यानंतर दिसणारा तो केळवलीचा सुंदर असा धबधबा पाहिल्यानंतर आपण भान हरपून जातो आणि आपल्या मनामध्ये हा धबधबा कुठेतरी खोलवर घर करतो. आजच्या मालिकेतला आपला 5 नंबरचा धबधबा अर्थातच टकोरी धबधबा. माळशेज घाटात सगळेच जण जातात, पण इथल्याच खिरेश्वर गावातून पिंपळगाव जोगे धरणाच्या दिशेने जात राहावं. कोल्हेवाडी पार करून काही अंतरावर असणाऱ्या साबळेवाडीजवळ गाडी रोडला साईडला घ्यावी आणि रस्त्यावरूनच डोंगरात दिसणाऱ्या टकोरी वॉटरफॉलचा 20 ते 25 मिनिटांचा शेतातला जंगलातला ट्रेक करून वॉटरफॉलला जावं. जाताना साबळेवाडीतली टिपिकल गावातली घरं, भाताची शेतं, सह्याद्रीच्या रांगांचं सुंदर असं दर्शन घेत आपण या टकोरीजवळ पोहोचतो. याच कड्यावरून मुक्त कोसळणं पाहून आपण सुखावून जातो असा हा नजारा असतो. पुणे ते साबळेवाडी हे अंतर 125 किलोमीटरचं आणि सुमारे 3 तासांचं. एका सह्याद्रीच्या कड्यावरून कोसळणारा दुधाळ धबधबा आणि त्याचे अगणित तुषार हवेमध्ये विरलेले असताना दुरून पाहणं हा एक नेत्रदीपक सोहळाच असतो. तो अनुभवणं, ती मजा घेणं हे तिथे गेल्यानंतरच कळतं. तेव्हा टकोरी धबधबा न चुकता पहा. आजच्या मालिकेतला 6वा धबधबा म्हणजे ओझरडे धबधबा. महाराष्ट्राच्या कोयनानगर परिसरातला ओझरडे हा एक सर्वांगीण सुंदर असा धबधबा. स्थानिक याला नवजा नावाने तर पर्यटक याला ओझरडे नावाने ओळखतात. आता हा ओझरडेचा धबधबा पुण्याहून 210 किलोमीटर अंतरावर असून इथे पोहोचण्यासाठी सुमारे 4 ते 5 तास लागतात. कोयना वन्यजीव अभयारण्यात घनदाट जंगलांनी वेढलेल्या सह्याद्रीच्या रांगेत हा धुवाधार कोसळत असतो. वन खात्याने इथे जाण्यासाठी पायऱ्यांची एक वाट बनवली आहे. इथे तिकीट घेऊन 20 ते 30 मिनिटांमध्ये आपण पोहोचू शकतो. या वाटेमध्ये छान रेलिंग लावलेल्या आहेत, दगडांच्या पायऱ्या केलेल्या आहेत, त्यामुळे रस्ता अतिशय सुरक्षित आहे. नवजा गावाच्या हद्दीतला हा धबधबा आपल्याला रस्त्यावरूनच दिसतो. इथे पोहोचून तो उंचावरून कोसळणारा धबधबा, ते तुषार, तो आवाज, फक्त डोळे मिटून हा मधुर नाद ऐकावा किंवा एकटक त्या जलधारांची वाऱ्यावर स्वार होण्याची धिटाई पाहावी, असंही सुंदर दृश्य. आजच्या मालिकेतला अतिशय इंटरेस्टिंग आणि नंबर 7चा एक आगळा वेगळा धबधबा म्हणजे नरमादी धबधबा. आता कुठे आहे हा? तर सोलापूर शहरापासून 50 किलोमीटर अंतरावर 1 तासामध्ये जाता येईल अशा ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यामध्ये हा धबधबा आहे. या किल्ल्यामध्ये एक धरण आहे आणि राणीच्या महालावरून या धरणातलं पाणी पडतं. विशेष म्हणजे एकाच जलाशयातील पाणी 2 शेजारी शेजारी वाहणाऱ्या धबधब्यातून पडून सुद्धा एक धबधबा हिरवट रंगाचा तर दुसरा पांढऱ्या रंगाचा असं हे पुरातन स्थापत्य आहे आणि म्हणूनच याला नरमादी धबधबा असं म्हटलं जातं.
हा धबधबा जेव्हा आपण पाहतो ना तेव्हा आपण आश्चर्यचकित होतो. नंबर 8, जगताप धबधबा खंडी. पुण्याजवळच्या मावळ भागातलं खंडी हे गाव. खरं तर खंडी या गावाला धबधब्यांचं गाव म्हणता येईल. इथला प्रायव्हेट प्रॉपर्टी असणारा जगताप हा धबधबा पर्यटकांसाठीच विकसित केलेला आहे. या धबधब्याच्या आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हॉटेल, चेंजिंग रूम्स, वॉशरूम, पार्किंग, CCTV अशा सगळ्या सोयी आहेत आणि त्यामुळे तिकीट काढून या धबधब्याला तुम्हाला भेट देता येईल. अतिशय मनमोहक आणि सुरक्षित असा हा धबधबा आहे. नंबर 9, मढेघाट धबधबा. पुणे जिल्ह्यातला एक निसर्गरम्य तालुका अर्थात वेल्हे आणि इथला मढेघाट हा धबधबा. वेल्हे ते मढेघाट हे अंतर 18 किलोमीटरचं, तर पुणे ते वेल्हे हे अंतर 50 ते 70 किलोमीटरचं आणि अवघ्या 2 तासांचं. इथे पुण्यातून वेगवेगळ्या 2 मार्गांनी जाता येतं. मंडळी, या डोंगराच्या कड्यावरून कोसळणारा हा धबधबा अतिशय सुंदर दिसतो. हा मढेघाटाचा परिसर इतका निसर्गरम्य आहे की हा नजारा डोळ्यासमोरून जाऊच नये असं आपल्याला वाटत राहतं. आजच्या आपल्या व्हिडिओमधला 10वा आणि शेवटचा धबधबा म्हणजे काळू धबधबा. माळशेज घाटाआधी खिरेश्वर गावात जाऊन ट्रेक करत इथे चालत जाता येतं. हाही धबधबा वरच्या आणि खालच्या अशा दोनही ठिकाणी जाऊन आपल्याला पाहता येतो. याला पाहायला सुट्टीच्या दिवशी हे तोबा गर्दी असते. याचं कोसळणं मात्र कमालीचं सुंदर आहे. तब्बल 1200 फुटांवरून हा धबधबा कोसळतो आणि त्या धुक्यातून अचानक दिसणारा त्याचा पांढरा शुभ्र प्रवाह अंगावर रोमांच आणतो. पुणे ते खिरेश्वर हे अंतर 123 किलोमीटर आणि 3 तासांचं. गाडी लावून इथल्या गावातून स्थानिक गाईड जेवणाखाण्याबरोबर काळू धबधबा आडराईच्या जंगलाचा आपल्याला ट्रेक घडवतात. हे एक वेगळंच विश्व आहे आणि त्याची झलक पाहायची असेल तर आपला आडराई जंगल ट्रेकचा व्हिडिओ पहा. मंडळी, एक लक्षात घ्या, हे जे काही 10 धबधबे मी तुम्हाला दाखवलेले आहेत त्या सर्व धबधब्यांवरती मी 10 स्वतंत्र असे व्हिडिओज केलेले आहेत. यामध्ये सगळी A to Z माहिती मी दिलेली आहे. मी या व्हिडिओच्या खालच्या डिस्क्रिप्शन नावाच्या सदरामध्ये या सगळ्या धबधब्यांना जायच्या रस्त्याची गुगल मॅपची लिंक मी खाली देत आहे, ती नक्की पहा. तर मंडळी, हे होते आपले 10 धबधबे आणि त्यांचं मनमोहक असं दर्शन. मंडळी, हे नुसते पिकनिक स्पॉट नाही आहेत, तर ही निसर्गाची धडधडणारी हृदये आहेत. त्यामुळे जेव्हा तिथे जाल तेव्हा प्लास्टिक कचरा करू नका. स्थानिकांना रोजगार मिळेल म्हणून हवं तिथं स्थानिक गाईड घ्या. खूप पावसाळ्यात त्या ठिकाणी जाणं टाळा आणि तिथे गेल्यानंतर बेदरकारपणे वागू नका. हे सगळं पाळलं तर आपण छानपैकी निसर्गाला जपत मनसोक्त आनंद लुटू शकतो. आता ह्या 10 धबधब्यांच्या यादीत तुमचा सर्वात जास्त आवडलेला धबधबा कुठला ते मला कमेंट करून सांगा. तेव्हा चला मंडळी, निसर्ग जपत त्याच्याशी मैत्री करत हे सुंदर असं निसर्ग वैभव आपण जपूया, अनुभवूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन विषयासह आणि नवीन ठिकाणी. तोपर्यंत निसर्ग पहा, फिरत राहा, शिकत राहा. आयुष्य सुंदर आहे, मौज मजेत जगत राहा.